राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडे सर्वथा आन तुझी पंढरीनाथा प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवत चिंतनाकरिता म्हणजे कीर्तन निरूपणाकरिता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे निश्चिम आणि लळीवाण असणारे भक्त प्रेम मूर्ती प्रेम भंडारी श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे श्री संत नामदेव महाराज भगवान परमात्म्याकडे 3 नियमाची मागणी करतात किंवा 3 प्रकारचा नियम या अभंगाद्वारे महाराजांनी केलेला आहे. कुठला नियम केलेला आहे तर महाराज पहिला सांगितलेला आहे कायिक नियम, वाचिक नियम आणि मानसिक नियम असे 3 प्रकारचे नियम या अभंगामध्ये महाराजांनी श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याच्या चरणावरती केलेले आहे. पहिला नियम आहे कायिक नियम, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. हा दुसरा नियम. आणि तिसरा नियम सांगितलाय वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. हे 3 नियम महाराज म्हणतात केले तेव्हा मी, पण हे नियम करायला न्यायचं काम तुझं. नामा म्हणे केशव राजा किंवा केशी राजा 2 पाठ आहेत, जो जे पाहिजे तो घे. नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम चालवी माझा. नियम केलाय मी पण देवा चालवायचा आहे तुला. अभंगावरती काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. ही सेवा निमित्त आहे, आपणा सर्वांना श्रुत आहे, तरीही वाक्याचं आद्य कर्तव्य म्हणून एक अर्ध्या मिनिटाचा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आज आपल्या मोदी या पांडे गावामध्ये कैलासवासी संग्राम सिंह दत्तात्रय पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे आणि या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्व पाटील परिवाराने ही सेवा आयोजित केलेली आहे. महाराज या पाटील परिवारानं एक घरातील उंद व्यक्तिमत्व आणि एक तरुण घरातला सदस्य गमावलेला आहे आणि त्याचं दुःख गेली 1 वर्ष हा पाटील परिवार पचवत आहे. पण काय करता नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. कोणीही असो पण नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. आणि या नियमानं अनुसरून महाराज संग्राम दादाचे वडील आमचे दत्तात्रय भाऊ पाटील यांनी 1 महिन्यापूर्वी मला फोन केला आणि सांगितलं महाराज असं आहे आणि तुम्हाला तो कार्यक्रम करायचा आहे आणि या निमित्तानं हे निमंत्रण माझ्याकडे आलेलं आहे. या कीर्तनासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सर्व गायनाचार्य मंडळी त्यामध्ये हरिभक्तीपरायण आमचे निलेश महाराज झांबरे, हरिभक्तीपरायण अंगद महाराज ढोले आमच्या संस्थेतील विद्यार्थी आणि मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण प्रमोद महाराज भांडवलकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. विण्यावरती या पाटील परिवाराचा जो परमार्थाविषयी जी काही श्रद्धा आहे, नितांत श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचं प्रतीक म्हणून विना घेऊन असलेले हरिभक्तीपरायण आमचे सुभाष महाराज चेने नाशिककर महाराज 27-28 वर्ष झालं महाराजांनी सांगितलं आमची दिंडी त्यांच्याकडे पंढरपूरला साहेब दत्तात्रय पाटील ज्यावेळेस पंढरपूरला सर्व्हिसला होते त्यावेळेस किंवा 27-28 वर्ष झालं आमच्या दिंडीच्या जेवणाची पंक्तीची व्यवस्था ते स्वतः करतात. हा पाटील परिवार करतो म्हणून महाराज परमार्थाशी निगडीत हा पाटील परिवार आहे. आणि सुंदर असं आज आवर्जून कीर्तनासाठी ज्यांचं YouTube चॅनल आहे ते आमचे शेलगावचे रंग कीर्तनाचा हे YouTube चॅनल, त्या चॅनलचा दादा तोही या ठिकाणी उपस्थित आहे, त्यालाही धन्यवाद. पाटील परिवारावरती प्रेम करणारे सर्व आप्तेष्ट सगळे सोयरे नातेवाईक मंडळी यांनाही सर्वांना धन्यवाद देतो आणि अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करतो. एका तरुण तडफदार
प्रार्थना केली, का रे देवा तू असं का करत असशील, का करत असशील? पण महाराज त्याचा नियमच असा आहे महाराज, तो देव आहे, सगळं त्याने आपल्या हातात दिलं गड्या, पण जन्म आणि मृत्यू या दोन गोष्टी त्याने त्याच्या हातात ठेवलेल्या आहेत. कितीही मोठा माणूस असू द्या, कितीही मोठा डॉक्टर असू द्या, कितीही मोठा साधू असू द्या, पण महाराज एवढ्या दोन गोष्टी देवानं मधलं आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये दिलं गड्या, मधलं आयुष्य. पण जन्म आणि मृत्यू ही दोन गोष्टी देवानं आपल्या हातात दिल्या नाहीत. आणि महाराज काय असतं माहितीये का, जसा संग्रामदादा आपल्या सगळ्यांना हवासा वाटत होता ना, तसाच देवाला सुद्धा तो आवडला असेल गड्या. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. मला सुभाष महाराजांनी सांगितलं, परमार्थाविषयी या पाटील परिवाराची फार आस्था आहे, परमार्थाविषयी फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत महाराज. आणि म्हणून मी अभंग सुद्धा तसाच निवडलाय. देह जाईना का त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, पण भगवंता तुझ्या चरणावरचा भाव आमचा सतत राहिला पाहिजे, ही पाटील परिवाराची इच्छा आहे. फक्त मी तुमच्या पुढे मांडणार आहे. विठ्ठल अंतकरणाने संग्रामदादाला ही श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहे. पण काय सांगता महाराज, ही नियती आहे, या नियतीनं कोणालाही कळून दिलं नाही, कितीतरी मोठमोठ्यांना कळून दिलं नाही, तर आपण सर्वसामान्य माणसाला ही नियती काय कळून देणार नाहीये. असो महाराज, या मृत्यू लोकांचा नियम आहे गड्या, जायचं तर प्रत्येकालाच आहे, कोण इथं राहण्याकरता आलेलं नाही, प्रत्येकाला जावं लागतंय. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, जो जन्मरूपी गावाला आलेला आहे पाहुणा म्हणून, त्या पाहुण्याला एक ना एक दिवस मृत्यू रूपी गावाला जावं लागणार आहे. जसं आपल्या व्यवहारामधला पाहुणा आपल्याकडे जर एका दिवशी आला ना, तर महाराज तो 2 दिवस राहील, 4 दिवस राहील, 5 दिवस राहील, पण महाराज पाहुणचार संपल्यानंतर त्या पाहुण्यानं आपलं गबाळ आवरलं पाहिजे. किती जरी लाडाचा पाहुणा असला तरी त्या पाहुण्यानं पाहुण्याच्या गावाला जास्त दिवस राहता येत नाही. अहो किती लाडाचा पाहुणा, अत्यंत एकुलता एक लाडाचा जावई असू द्या, पण त्यानं सुद्धा सासरवाडीला किती दिवस राहायचं याला सुद्धा काय आहे, नियम आहे गड्या, नियम आहे. जोपर्यंत सर्व चांगलं आहे ना तोपर्यंत राहावं. पहिल्या दिवशी श्री बालाजीचा बेत आहे, पाहुणचाराचा बेत आहे, दुसऱ्या दिवशी श्रीखंड बासुंदी आहे, तिसऱ्या दिवशी पाहुणचार आहे, चौथ्या दिवशी पाहुणचार आहे, पण 5व्या दिवशी जर दारात पिठलं शिळी भाकर आली ना, किती जरी लाडाचा जावई असला तरी त्याने आपली ओळखुटी बांधली पाहिजे आणि सासरवाडी सोडली पाहिजे गड्या. का म्हणजे पाहुण्यानं यावं किती दिवस आणि राहावं किती दिवस. वस्ती शरीराला जावं लागतं. आणि म्हणून शरीराचा नियम आहे तो महाराज, ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. ऐका सांगतो, ज्याचं बारसं झालेलं आहे त्याचं तीर्थ निश्चित आहे. जो खाटेवरती आलेला आहे त्याला एक ना एक दिवस
आहे कारण हे शरीर जाणार आहे, पण महाराज जात असताना सुद्धा त्याचा काही नियम असतो. महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिलं. एक नाही गुरु आले अवतार. देवाला सुद्धा त्याचं कार्य संपल्यानंतर इथं राहता येत नाही. संतांना सुद्धा त्यांचं कार्य संपल्यानंतर इथं राहता येत नाही. तुमची आमची काय कथा आहे महाराज? देव आपल्याला काहीतरी कार्याच्या निमित्तानं पाठवत असतो. ते कार्य झाल्यानंतर देव आपल्याला घेऊन जात असतो. मी सांगतोय ऐका, ज्याचा खाटेवरती जन्म झालाय त्याला एक ना एक दिवस ताटेवरती जायचंय. ज्याचं बारसं झालंय महाराज त्याचं तेरस ठरलेलं आहे, आणि ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू हा जन्माले मृत्यूला एवढं काही घाबरायची गरज नाही. महाराज संग्रामदादाचं आयुष्य आपल्यासाठी इथपर्यंतच होतं म्हणायचं काही हरकत नाही. काय माझ्या अंदाजाने 25-30 वयाच्या आसपास वय असेल, त्याच्यापेक्षा जास्त काय नाही महाराज. पण नियम असा आहे की महाराज ही नियती आहे, आणि या नियतीची कुणालाही कळलेली नाहीये. तिचा काय खेळ असतो, खेळ कोणाला अजिबात काही कळत नाही महाराज. पण तिचं राहत गाडगं चालू केल्याशिवाय राहत नाही. म्हणून सांगण्याचा मुद्दा आहे, इथं ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण महाराज वयस्कर माणूस गेल्यानंतर काही वाटत नाही. थोडंफार वय झाल्यानंतर गेलेला माणूस तरी काही वाटत नाही. पण अगदी तारुण्य वयामध्ये जर गेला ना, आमच्या दत्तात्रय भाऊचं अंतकरण, त्यांच्या मातोश्री असतील स्नेहलताताई महाराज, काय जी काय अवस्था असेल या परिवाराची महाराज, ती फक्त त्या परिवारालाच माहिती असेल. आपल्याला काय माहिती? आपल्याला फक्त बोलता येतं, पण महाराज ते दुःख पचवणं, ज्याच्या वाट्याला ते दुःख आलंय ना त्यालाच त्या दुःखाची किंमत कळते. आपण काय नुसतं बोलू शकतो महाराज, आणि आपल्याला बोलता येऊ शकतं, पण जेव्हा ज्या वेळेस आपल्या स्वतःच्या जीवाला ते भोगायचं येतं ना, त्यावेळेस काय वेदना असतात त्या त्यांची त्यांना माहित असतात. पण एवढ्या वेदना पचून सुद्धा जरी काळजाचा तुकडा सोडून गेला असला ना तरी महाराज काही नाही, अजिबात दुःख करायचं नाही. देवा तू निघलायस ना त्याला, पण त्याच्या निमित्ताने कीर्तनाचा सोहळा झाला पाहिजे, त्याचं पुण्यस्मरण झालं पाहिजे. ही महाराज या आई वडिलांची धारणा आहे महाराज. आणि यालाच आई वडील काय करू शकतात लेकरांसाठी, लेकरांसाठी आई वडील काय करू शकतात महाराज, हे जिवंत उदाहरण म्हणजे आमच्या दत्तात्रय भाऊंचं महाराज आणि त्यांच्या पत्नीच आहे महाराज. दत्तात्रय भाऊंच्या म्हणजे संग्राम दादाचे आई वडील महाराज मेकॅनिकल इंजिनियर. संग्राम दादा मेकॅनिकल इंजिनियर होता, स्वतःची कंपनी होती महाराज, कंपनी चालवत होता. अनेक रोजगारांना महाराज रोजगार त्या दादाने उपलब्ध करून दिला, आणि अतिशय प्रामाणिक आणि विमानदार व्यक्तिमत्व म्हणजे असा आमचा संग्राम दादा होता. पण ऐका, जसा तो आपल्याला आवडत होता ना तसाच देवाला सुद्धा तो आवडला गड्या. आणि म्हणून देवा तू आमच्यातून त्याला नेहलस, नेहला का देवा काही अडचण नाही. पण आपण सगळेजण आज कीर्तनाच्या निमित्तानं एवढीच प्रार्थना करू शकतो, देवा तू नेहलस ना, तुझ्या चरणावरती त्यांना जागा दे आणि त्यांना सद्गती प्राप्त हो, एवढीच सदिच्छा आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो. ऐका महाराज, जो जन्मरूपी गावाला आलेला आहे त्याला मृत्यूरूपी गावाला जायचं हे निश्चित आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या
त्याला मृत्यूरूपी गावाला जावं लागणार आहे. आणखीन एक ओवी सांगतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, देहाची आगावा दिया जन्ममृत्यूची आसो हरिया, नाम नोंदे धनंजया जया परी. महाराज जो देहरूपी गावाला आलाय ना, त्याला मृत्यूरूपी गावाला जावं लागणार आहे. महाराज सांगणारा सहित कोण इथं राहायला आलेलं नाही, सगळेजण मरणार आहेत. येत नाही उरो आले अवतार, देवाला सुद्धा जावं लागतंय. ऐका, देव सुद्धा जातो हे जग सोडून, कलियुग सोडून, पण देवाच्या जाण्यात वेगळं का. देवाला जाताना वेगळा शब्द वापरला, संतांना जाताना वेगळा शब्द वापरला, आणि तुम्हा आम्हाला जाताना वेगळा शब्द वापरला. कसा सांगतो, थोडा दिपू कमी करा. पाठीमागं माझा आवाज येतो तुम्हाला क्लिअर व्यवस्थित ऐकायला येते ना? ऐका, कसं असतं, देव सुद्धा मरतोच, पण देवाला मरण म्हणायचं नाही. देव निज धामाला जातो. कसं असतं, मोठ्या माणसाला, महाराज एखादा मोठा माणूस जर रोज दारू पित असेल तर त्याला बेवडा म्हणत नाही. काय म्हणतात त्याला? ऐका टाळकरी, एखादा मोठा माणूस जर रोज दारू पित असेल तर त्याला बेवडा म्हणत नाहीत. त्याला काय म्हणतात माहितीये का? साहेब जेवताना थोडीशी घेतात. काय म्हणतात? साहेब जेवताना थोडीशी घेतात. आणखीन एखादं उदाहरण सांगतो. एखादा तुमच्यासारखा माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस जर आपल्या देखता गाडीवरून पडला तर आपण त्याला सरळ आपटला म्हणतो, पण साहेब जर गाडीवरून पडला तर त्याला पडला किंवा आपटला म्हणत नाही. काय म्हणतात माहितीये का? साहेब करमाळ्याला जाताना गाडीवरून घसरले. कशावरून? गाडीवरून घसरले. अरे घसरले ना आपटले याच्यात काय फरक आहे? पण मोठ्यांच्या बाबतीत बोलताना आदर आरती भाषा वापरली जाते, है का नाही? एखादा मोठा माणूस रोज घेतो पण त्याला कुणी बेवडा म्हणत नाही. तसं महाराज गावातला सर्वसामान्य माणूस आहे, जाऊ द्या ती बेवडे, त्याचं काय खरं आहे का? म्हणजे त्याच्या बाबतीत हा शब्द वापरला जातो. तसं महाराज देव सुद्धा निज धामाला निघून जातो, शरीर संपूनच जातो, पण देवाला मेला म्हणायचं नाही. देव निज धामाला गेला, संत वैकुंठाला गेले, आणि नारायण महाराज मेला. सगळे झाले त्याच्यात, मी सुद्धा. आपल्या बाबतीत हा मेला शब्द वापरला जातो का? तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. मोठ्याला बोलताना थोडी आदराची भाषा असते, आणि सर्वसामान्याला बोलताना सर्वसामान्य भाषेचा वापर केला जातो. म्हणून महाराज मृत्यू हा निश्चित आहे. कोण कोण मरले या जगात, कोण कोण राहण्याकरता आले, अहो सगळे जण गेले. विक्षेप झाला की लय अवघड असतं आहे की नाही. जेव नाचतो त्यालाच माहिती काय काय टोचत आहे. बोलणं सोपं नसतं, सगळं आठवायचं, प्रमाण आठवायचे. पुन्हा पाऊस बिचारा करमाळ्यात इतकं भिजलो आम्ही, गाडी सुद्धा आम्हाला नीट चालवता येत नव्हती, इतका पाऊस. त्याला सुद्धा महाराज आईची बाबाची इच्छा आहे माझ्या
महाराज काय निसर्ग सुद्धा आई बापा पुढे वागतो गड्या, ही धारण आहे तो सुद्धा बंद झालाय आल्यापासून. म्हणजे करमाळ्याला इतका पाऊस झालाय, लई पाऊस झालाय, मी तिथनं आलो, पण इथं कमी पाऊस आहे ना आता तर उघडलाच आहे. कारण आपल्या संग्राम दादाचं पुण्य स्मरण थाटात झालं पाहिजे ही देवाची सुद्धा इच्छा आहे. विठाला कोण कोण मरलंय? अरे सगळेच मरणार आहेत. कोण इथं राहण्याकरता आलाय? मृत्यू हा निश्चित आहे. म्हणून मृत्यूचं दुःख करू नका गड्या, अजिबात दुःख करू नका. सगळेजण या ठिकाणी मरण्याकरताच आलेले आहेत आणि राहावं लागतं. फक्त तारुण्य वयामध्ये गेल्यानंतर थोडंसं दुःख असतं, पण या परिवारानं ते बचवलंय गड्या. महाराज भगवान परमात्म्यानं त्यांना ही शक्ती दिली आहे. महाराज काय सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, हे शरीर जाणार आहे, याला किती जरी रक्षण करण्याचा प्रयत्न केला तरी हे राहू शकत नाही. देह जाईल जाईल या खाईल. कारण तुम्ही आम्ही जसं जेवण करण्याकरता भूक लागल्या त्या जेवणावरती टपून बसतो, तसं महाराज आपलं आयुष्य किंवा आपलं शरीर खाण्याकरता काळ टपून बसलेला आहे. महाराज काळ कुणाला सोडत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे शरीर नाशवान आहे. कसं आहे, अहो पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे. क्षणात मी आता बोलतोय, उद्या तुम्हाला काय बातमी येईल काय सांगता येईल. महाराज काही सांगू शकत नाही. मृत्यू आपल्या हातात नाही गड्या, काही नाहीये महाराज. आणि हे जे मिळालंय ना, हे तेव्हा मला देवानं उष्ण दिलेलं आहे. आणि उष्णी आणलेली वस्तू आहे ना, ती एक ना एक दिवस ज्याची आणली त्याला निघून द्यावी लागते. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी जावं लागतं. रूठ जाएगी जब तुझसे खुशियां, गम के साँचे में ढलना पड़ेगा. वक्त ऐसा भी आएगा नादान, तुझको कांटों पे चलना पड़ेगा, कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी 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 एक किराए का घर है. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. काही क्षणात होत्याचं नव्हतं होतं. महाराज एवढ्या दोन गोष्टी देवानं आपल्या तुमच्या आमच्या हातात दिल्या नाहीत, पण मधलं आयुष्य तुमच्या आमच्या हातात दिले. मधलं आयुष्य तुम्ही कसं जगता याच्यावरून तुमच्या शरीराची गती ठरल्या जाते. महाराज जन्म आणि मृत्यू देवानं आपल्या हातात नाही, म्हणून त्याचा भरोसाच नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, महाराज काही भरोसा नाही त्याचा. क्या भरोसा है इस जिंदगी का, वो साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काही त्याचा भरोसा देता येत नाही गड्या. म्हणून मृत्यू निश्चित आहे आणि मृत्यूचं दुःख व्यक्त करू नका, मृत्यूचा खेद करू नका. शरीर एक ना एक दिवस जाणार आहे. पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे माणसाचं शरीर आहे, कधी जाईल हे सांगता येत नाही. माणसाचा देह हा पाण्याचा बुडबुडा आहे रे, जिवंतपणी भरलेला, पण शेवटी रिकामा घडा आहे रे. जिवंतपणी
भरलेला पण शेवटी रिकामा घडा आहे रे. नको करू गर्वाची भाषा आहे गर्वाचे घर खाली. लय वाढू नको रे, लय वाढल्यावर आडावं हाय मापात राहू. नको करू गर्वाची भाषा आहे गर्वाचे घर खाली. नाशिवंत हा देव चालतो ना ती माती आपल्याला सांगते. माती म्हणे कुंभाराला किती तुडवशील सांग रे मजला. एक दिस असाच येईल मातीमध्ये गाडील मी रे तुझला. बंगला अन गाडी माडी इथेच राहणार आहे रे. मेल्यावर मानसा तू मातीमध्ये जाणार आहे रे. भल्या भल्या त्या बलवानांच्या भल्या भल्या त्या बलवानांच्या देहाची माती झाली. नाशिवंत हा देव शेवट आहे त्याचा. कधी हे सांगता येणार नाही. म्हणून महाराज जोपर्यंत शरीर मिळाले ना त्या शरीराला भगवत भक्ती करून घ्या आणि भगवत भक्ती करून तो भगवान परमात्मा आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करा. मृत्यू निश्चित आहे, त्याला काही नाही. मी कितीतरी ओव्या कितीतरी पुरावे मी आपल्याला देईन. महाराज अनेक प्रमाणे आपल्याला सांगता येतील. महाराज कोण इथं राहण्याकरता आलेला आहे, पण जोपर्यंत शरीर मिळाले ना तोपर्यंत भगवत भक्ती करा. आणि या पाटील परिवाराची महाराज भगवंतावरती नितांत श्रद्धा आहे. म्हणून काहीही असो दिंडीची सेवा दिंडीची पंगत आणि दादा संग्राम दादाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे कीर्तन आयोजित केलेलं आहे. कोण महाराज काही नाहीये. मृत्यू निश्चित आहे, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. महाराज तर सांगतात बाबा कोण इथं राहण्याकरता आले. आजा मेला पंजा नामदेव महाराज म्हणतात देवा ऐका तुला न्यायचा आहे ना माझा देह. तुकोबरायांनी तर आधीच समोरून टाकलं. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं हो की देह घे माझा आणि तुझ्याच आहे ना देह तुझ्या पायी ठेवोनी झालो उतराये. आता माझ्या जीवा करणे ते करी देवा. तुकोबरायांनी सांगितलं. तुकोबराय म्हणले हो मी गेल्यानंतर माझ्या देहाचं माझ्या घरातले माझे स्वकीय आप्तेष्ट काय करतील मला सांगता येत नाही. मी जिवंत आहे ना तोपर्यंतच माझा देह तुझ्या चरणावरती. आता माझ्या जीवाचं काय करायचंय ते तू ठरव. मी जशी भक्ती केलेली असेल त्याप्रमाणे. कारण शरीर मरत जीव मरत नाही. नैनन चंदन शस्त्राने नैनंद हरी पावरा न सोशे ते मारुता. महाराज याला कोणी जाळू शकत नाही, याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडू शकत नाही, वारा वाहून नेऊ शकत नाही. कुणाला
जीवाला जीव जात नाही, फक्त शरीर जात. जीव काय करत तर महाराज दुसरं शरीर परिधान करत. महाराज जरी संग्रामदादा आपल्यातून गेला असेल तरी त्याला उत्तम शरीराची योजना भगवान परमात्म्याने केलेली असेल आणि नक्कीच त्याच्याकडून भगवत भक्ती भगवान परमात्मा करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवान परमात्म्याच्या तेच हातात आहे जन्म आणि मृत्यू. म्हणून महाराज बाकीचे आपल्या काही हातात नाही. देह जाईना का गेला तरी जाऊ द्या महाराज, हे पण मिळालेलं शरीर आहे ना ते भगवंतावर भाव ठेवण्याकरता आणि त्या शरीराने भाव ठेवला पाहिजे. शरीराला किती जरी रक्षण करण्याचा प्रयत्न केला तरी हे शरीर राहत नाही. आपण महाराज अनेक लोकांचे जीव वाचवणारा डॉक्टर आहे, अनेकांना त्याने जीवदान दिले, पण ज्यावेळेस त्या डॉक्टर वरती मृत्यूची वेळ येते ना त्यावेळेस त्याच्यापेक्षा किती जरी भारी डॉक्टर आले तरी तो सुद्धा जगू शकत नाही. आयुष्य एकदा संपलं ना, आयुष्य संपलं ना महाराज, आयुष्य संपलं की जगता येत नाही गड्या. म्हणून ऐका महाराज, किती जरी आपण प्रयत्न केला तुम्ही काही काळजी करू नका. झालंय म्हणून अभंगाचा भाव तुम्ही बसा थोडस 5 मिनिटं कुठतरी खाली, मी बरोबर संपवतो, सगळं राईट करतो मी. मुलासाठी बापाची धडपड इतकीच असते. आयुष्यभर बाप एवढी धडपड करतो मुलासाठी. बोलायचंय मला पुढे ते झालंय. थोडं अभंगाचा एक चरण मला सोडायचंय फक्त पूर्वार्ध, त्याच्यामुळे थोडस बोलतोय. ऐका महाराज, किती जरी याला रक्षण करण्याचा प्रयत्न केला तरी रक्षण होऊ शकत नाही. अनेक लोकांना जीवदान देणारा डॉक्टर ज्यावेळेस देव त्याला बोलवतो ना त्यावेळेस त्याच्यासारखे लाखो डॉक्टर जरी त्याच्यापाशी आले आणि त्याच्या उपचार करू लागले तरी तो डॉक्टर सुद्धा राहू शकत नाही. किती जरी तुला काही पाजत करले तू लाख करे रखवाली, तुला काही पाजत करले तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा चरणावरती राहायला पाहिजे. अभंगाचं पहिलं
रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई नामामणी केशराजा केला नेम चालवे माझा चरणन सोडे सर्वथा आन तुझी पंढरीनाथा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालं एक 5 मिनिट फक्त 5 मिनिट गडबड करू नका कोणी बसा 5च मिनिटं बसा ऐका हा ऐका एक जण फुलं वाटा बाकीच्यांनी फुलं घ्या फक्त बोलू नका आणि बाकीच्यांनी ये जा काही करू नका 5 मिनिटं खाली बसा सगळेजण ऐका कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे अजिबात गडबड गोंधळ करू नका वार्त संपलेला आहे अगदी आमच्या सुभाष महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पण काय नसतं महाराज मी तर सांगून गेलो की नियतीच्या पुढे कोणाला जाता येत नाही एक 5च मिनिट आता तुम्हाला ऐकायसारखं हे तुम्ही सगळेजण ऐका लक्ष देऊन गडबड गोंधळ करू नका काय महाराज आम्ही रोज कार्यक्रम करतो पण आता कसं आहे या परिवाराची काय आस्था आहे आम्हाला माहिती आहे म्हणून मी नाही तर मग मला ते जमत नाही बघा काही गोष्टी हा मी शिस्तीत आणि जो तो कार्यक्रम जिथल्या तिथंच झाला पाहिजे वेळ माणसाला वेळ तरी आहे कधी कुठं गेली की माणसं गडबड केल्याशिवाय राहतोच नाही 12 वाजले की काही महागुण येते तर आम्हाला शिकू देतात आम्ही सकाळीच येऊन बसलो तिथं आहे की नाही हा गबरा आम्हाला कळतं कधी काय करायचं कुठल्या ग्रंथात तुम्ही वाचलंय का 12लाच झालं पाहिजे म्हणून वाचलंय का अरे काही नाही तो शास्त्राचा नियम आहे 12 वाजता भूक लागते म्हणून भुकेच्या टायमिंगला नैवेद्य दाखवला पाहिजे थोडं फार इकडं तिकडं झालं तरी चालतं मी रोज कीर्तन करतो काही वेळेस मोठाल्या आमदार खासदाराचं जर कुणाचं पुण्यस्मरण असलं ना 3 वाजत्यात कीर्तन संपायला आणि फुलं टाकायला किती 3 तरी ती माणसं गडबड करीत नाहीत तुम्ही कशाला उगं गडबड करता मी उरकतोय सगळं बरं मी गडबड केली मला लवकरच उरकायचे आणि किती जरी लवकर उरकिलं सुभाष महाराज तरी काय पैसे कमी घेणार आहे का मी होय अजिबात नाही घेणार काळजी करू नका मग तुमचं तुम्ही ठरवा पैसे वायाला घालवायचेत का काय करायचे विठाल मी ठरवून घेतलेले आधी त्याच्यामुळे तुमचे पैसे वायाला गेले नाही पाहिजेत ही माझी धारणा आहे तुम्हाला घालायचेत का तुमचं तुम्ही बघा ए पोराव खाली बसा रे दिदे बस खाली दम दिना नाही तर मग मी बस खाली ऐका कीर्तन संपलेले अभंगाचा भावार्थ संपलेला एक 5 मिनिट फक्त बोलणार आहे महाराज लेकरावरती काय करतो बाप दत्ता भाऊंसाठी सांगतो महाराज त्याची संग्रामदादाची आई आहे आणि महाराज विशेष म्हणजे आणखीन पत्नी आहे पाठीमागं 1-1.5 वर्षाचा मुलगा आहे मला सुभाष महाराजांनी सांगितलं मी जास्त माहिती नाही विचारली पण महाराजांनी 2.5 वर्ष झालेत का म्हणजे तो गेला त्यावेळेस 1च वर्षाचा असेल ना महाराज काय त्या लेकराचा दोष असेल त्याला बाप म्हणण्याकरता माझा पप्पा म्हणण्याकरता महाराज आज त्याला आजोबाला विचारावं लागेल माझा बाप कुठे आणि त्यावेळेस एका बापाला एका लेकाला त्याचा बाप दाखवावा लागेल ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे महाराज का काय कारण आहे काय असतो बाप ऐका बाप वरून दाखवत नसतो रे माया सगळ्याला आता या मुली त्यांच्या बहिणी रडतायत 2 बहिणी आहेत त्यांना महाराज बहिणी रडतायत त्यांची पत्नी रडते तुम्ही रडताय का सगळ्या जणी पण महाराज हा बाप जो घट्ट अंतकरणाने इथं बसलाय त्याच्या डोळ्याला पाणी आहे नाही म्हणजे त्याची माया नाही असं नाहीये आहे महाराज आयुष्यभर बाप जे काही करत असतो ना ते मुलासाठी करत असतो पण महाराज त्या मुलाचा मृत्यू स्वतःच्या डोळ्यानं त्या बापानं पाहिलाय आणि 1 वर्ष झालं ते दुःख तो बाप पचवतोय महाराज आयुष्य जर कोणासाठी समर्पण करत असतो बाप तर फक्त लेकरासाठी आयुष्यभर नशिबासी झटला आयुष्यभर नशिबाशी झटला तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तळ हाताचा पाळण करोनी संसार पेलवला तळ हाताचा पाळण करोनी संसार पेलवला उन्हावारा पावसात कधी नाही हटला उन्हावारा पावसात कधी नाही हटला
तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या संगे ढेकळे उसवीत राहिला, नांगराच्या संगे ढेकळे उसवीत राहिला. दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. महाराज हे बापाचं प्रेम आहे. बाप वरून दाखवत नसेल गड्या, पण प्रेम नाही. ऐका, मी अनेक उदाहरणं आपल्याला पुराणातली सांगेल. माझं बाळ वाचलं पाहिजे याच्याकरता रात्रंदिवस रडणारी देवकी माता सगळ्यांना आठवते. माझं बाळ वनाला गेलं म्हणून महाराज पाठीमागं रडणारी कौसल्या माता सर्वांना लक्षात राहते. पण बाळासाठी जीवन धोक्यात घालणारा वसुदेव कधी कोणाला लक्षात राहत नाही. ऐका, रात्री 12 वाजता धो पाऊस पडतोय, विजांचा कडकडाट होतोय, रस्ता नाहीये जायला, यमुना नदीला पूर आलाय. पण त्या पुरातून ज्या वेळेस देवकी मातेनं सांगितलं ना, काहीही करा धनी, पण माझं एवढं बाळ वाचलं पाहिजे, याच्यासाठी काहीही करा. महाराज बाळाला टोपलीत घेतलं आणि डोक्यावरती घेऊन यमुनेच्या पुरातनं नाका तोंडात पाणी गेलं. मरण्याची मरणासन्न अवस्था तयार झाली, तरीही बापानं मागचा पुढचा विचार न करता त्या वाहत्या यमुनेच्या पुरातून भगवान श्रीकृष्णाला घेतलं आणि गोकुळामध्ये ठेवलं आणि पुन्हा लगोलग त्याच पुरातून परत पाठीमागं आला. हा वसुदेव आम्हाला कधी लक्षात आला नाही. बाळ वनवासाला गेलं म्हणून रडणारी आई आमच्या लक्षात आहे. आई सगळ्यांना सांगितली रे, आणि सांगितलीच पाहिजे. आईचं प्रेम आहे, आम्ही मान्यच करतो, पण बापाचं कुठं कमी आहे? ऐका, बाप सुद्धा कशात कमी नाहीये. महाराज प्रभू श्रीरामचंद्र वनाला गेल्यानंतर माग रडणारी कौसल्या माता सगळ्यांनी पाहिली, पण माझा पोरगा वनाला गेला, वल्कले परिधान करून गेला, पायात काटे बोटतील, कुठं राहील, कसा राहील याचा विचार करून मृत्युमुखी पडलेला दशरथ कधी कोणाच्या लक्षात आला नाही. बापाचं सुद्धा अंतकरण, अरे तो वरून नाही दाखवत, पण प्रेम फार असतं बरं का. बापाचं फार मोठं प्रेम असतं महाराज. तो कळून देत नाही, कारण त्याला माहितीये मी या घराचा आधार आहे, आणि मी जर खचलो ना तर बाकीचे सगळे खचतील, म्हणून सगळे दुःख पचवतो. तो डोंगरा एवढा बाप असतो गड्या. म्हणून कोणालाही विसरलं तरी बापाला विसरून चालणार नाही. विसरू नको रे आई बापाला, जिजविली त्याने काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया. रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. बाप महाराज सहजासहजी कळत नसतो, त्या आईला सुद्धा लेकाचं दुःख आहे. महाराज 1 वर्ष झालं ती माता पचवते. महाराज सलाम आहे त्या मातेला. काय असतं, लेकरा करता काळीज काढून देणारी आई असते. पण महाराज ज्यावेळेस ते काळीज आपल्याला सोडून जातं ना, त्यावेळेस त्या आईच्या काय वेदना असतात. महाराज मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. महाराज काय म्हणत असेल त्या आईचं अंतकरण. महाराज रात्रंदिवस पाठीमागं पत्नी आहे. महाराज तारुण्य अवस्थेमध्ये पती सोडून गेल्यानंतर पत्नीचं काय जीवन असतं. महाराज कुठल्या भरगच्च कार्यक्रमाला जाता येत नाही. किती जरी आपण धीर दिला, आपण फक्त म्हणू शकतो काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. पण महाराज ते ज्याचं त्यालाच दुःख माहीत असतं. कुठल्याच पत्नीचा तारुण्यामध्ये पती मरू नये, आणि कुठल्याच पतीची तारुण्यामध्ये पत्नी मरू नये गड्या. तारुण्य अवस्थेमध्ये जर हे दोघं एकमेकाला सोडून गेले ना, तर महाराज फार जीवन दुःखाचं असतं. कोणाला सांगता येत नाही. सगळ्याचा त्याग केलेला असतो. त्याच्या नावाचं ज्या दिवशी कुंकू लावलं ना, त्या दिवशी आई वडिलांचा त्याग, सगळ्यांच्या प्रेमाचा त्याग आणि सर्व जीवन त्याला समर्पित केलेलं असतं. आणि तो ज्यावेळेस असा अर्ध्यावरती सोडून जातो ना, त्यावेळेस काय करणार महाराज? काही नाही. महाराज कपाळाला लावण्याचं कुंकामध्ये जी ताकद आहे, आणि महाराज ते कुंकू जर सोडून गेलं ना,
तर काही करता येत नाही. महाराज सांगण्याचा मुद्दा, माणूस जाग्यावर हातबल होऊन जातो, पण जी ताई आहे ना महाराज, त्या संग्रामदादाची पत्नी, तिने हे दुःख पचवलंय गड्या, वर्ष झालं ती पचवते. आणि आणखीन सुद्धा महाराज आमचे गुरुवर्य सांगत असतात, महाराज हे दुःख तुम्ही आम्ही सांगून कमी होत नसतं. हळूहळू हळूहळू जसा काळ लोटेल ना, तसं जेवढं मोठं दुःख आहे ना, तेवढं हळूहळू कमी होत जातं गड्या. आज जरी मालक सोडून गेलेला असला, ज्याच्यासाठी जीवन समर्पित केलेलं आहे, ते जरी सोडून गेलेला असला ना, तरी त्याचा मुलगा, त्याची निशाणी तिच्या जवळ आहे. आणि म्हणून त्याला, मुलालाच तो महाराज तो आहे म्हणून ती सांभाळणार आणि आयुष्य कडीला नेणार. याला म्हणतात महाराज पत्नी आणि पतिव्रता. माझ्या सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, त्याच्यासाठी जीवन समर्पित केलं. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी. एकाएकी आली हवा, विजला हो माझ्या मायेचा दिवा, विजला हो माझ्या मायेचा दिवा. दुःखामध्ये संसाराची ओढली आगाडी, दुःखामध्ये संसाराची ओढली आगाडी. दुष्ट काळाने कैसी फोडली या जोडी, दुष्ट काळाने कैसी फोडली या जोडी. एकाएकी आली हवा, विजला हो माझ्या मायेचा दिवा, विजला हो माझ्या मायेचा दिवा. महाराज गेल्यानंतर काय दुःख असतं, त्या ताईनं पचवलंय गड्या, तिलाच माहित आहे. आणि जो स्वतः मुलगा आहे ना, शेवटी राहिलाय महाराज. आज त्याला वाटतंय की माझा बाप, काय नाव आहे त्या बाबाचं, शिवाय राजे. महाराज त्या मुलाला आज सगळं मिळेल, काही कमी नाही. महाराज हे काही कमी पडू देणार नाहीत, काहीच कमी पडू देणार नाहीत. पण ज्या वेळेस कधी त्याला विचारल्या जाईल ना, तुझा बाप कोणता आहे, त्याला फोटोमध्ये दाखवावं लागेल, त्याला समोर कधी दाखवायला मिळणार नाही. ही त्याची दुःख आहे, खंत, ही काही कमी पडू देणार नाहीत. महाराज आजोबा आहे, आजोबा म्हणजे नातवाचा प्राण आणि नातू म्हणजे आजोबाचा प्राण. काहीही करतील दत्ता भाऊ महाराज त्या नातवासाठी, काही नाही. पण ज्या वेळेस कधी कोणी विचारल्या जाईल ना, चार माणसं उभा असतील, एखादा मुलगा म्हणेल तो माझा बाप तिथं उभा आहे, आणि त्यावेळेस या दादाला ज्यावेळेस त्याला दाखवावं लागेल ना, त्यावेळेस त्याला घरी फोटो पाहावा लागेल आणि फोटोमध्ये बाप दाखवावं लागेल. हे त्याचं दुःख आहे गड्या. त्याच्यासाठी ऐका, काय असतो बाप, इतका धीर गंभीर असतो गड्या, तो वरून दाखवत नसतो. एक छोटंसं गाणं सांगतो माझी सेवा समाप्त करतो. मी आत्ता ऐकलेलं आहे. काय असतो बाप, आतमध्ये धरून ठेवतो, बाहेर दाखवत नाही. महिलांचं प्रेम, आईचं प्रेम वरून असतं. पण महाराज ज्या वेळेस छोटं संकट आपल्यावरती असतो, त्यावेळेस आपण पायामध्ये काटा जर बोचला तर आपण म्हणतो आई ग काटा बोचला. पण एखाद्या वेळेस रस्त्याने जात असतो, भला मोठा साप जर आपल्या पुढून चालला ना, त्यावेळेस आपण म्हणतो बाप रे साप आहे. म्हणजे छोट्या संकटामध्ये आई आठवते आणि मोठ्या संकटाला बापच लागतो, बापच लागतो. जीवनामध्ये जर घाबरायचं असेल कोणाला, तर महाराज फक्त एक दोनच गोष्टीला घाबरा. एक घाबरा पापाला, ज्याला परमार्थ चांगला व्हावा वाटते त्यांनी पापाला घाबरा, आणि ज्यांनी संसार चांगला व्हावा वाटते त्यांनी स्वतःच्या बापाला घाबरा. बाकी दुसरं कोणाला घाबरायची तुम्हाला गरज नाही. ही बापाची ताकद आहे. काय असतो बाप, ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामध्ये हासू जरी कनावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लय अवघड हाय गड्या उमगा
उमगाया बापर. काय करतो त्याची माया आतून असते. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. लेकरांच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ. त्याच्या येना पाचोळावी जिन रानुमाळ. जिन रानुमाळ. घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर. उमगाया बापर. महाराज म्हणून या परिवाराला मी धन्यवाद देईल की महाराज या संग्राम दादाचा सोहळा तुम्ही एवढा केलाय का तर फक्त परमार्थावरती यांचा जीव आहे, बाकी काही नाही. नाही तर महाराज असे अनेक कीर्तन मी घेतलेल्या तारखा रद्द केल्या तरुण असल्यानंतर ठेवत नाहीत लोक का. पण महाराज परमार्थाविषयी देह जाऊ द्या, जाणार आहे प्रत्येकाचा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव. ही परमार्थाविषयी प्रेम आहे म्हणून या पाटील परिवाराने ही कीर्तन सेवा आयोजित केली आणि त्या सेवेचा मलाही भाग बनवून घेतलं आणि माझ्याकडून ही सेवा करून घेतली. म्हणून मी या सर्व परिवाराला धन्यवाद देईल. झालेली कीर्तन सेवा संग्रामदादांच्या चरणावरती भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून अर्पण करतो. माझ्यासहित तुम्ही सगळेजण आपण सगळेजण भगवान परमात्म्याकडे अशी प्रार्थना करू, देवा तू नेलस ना, तुला आवडलाय ना दादा, घेऊन गेलास ना, काही अडचण नाही, नेहजारे. पण एक काम कर, आता तुझ्या चरणावरती त्याला जागा दे, त्याला सद्गती प्राप्त होऊ दे. एवढी आपण सगळेजण आजच्या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करू शकतो. माझ्या दौंड परिवाराच्या वतीनं, माझ्या ज्ञान कैवल्य वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं ही झालेली कीर्तन सेवा भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून दादाच्या चरणावर अर्पण करतो आणि याच ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पाहुणे मंडळीपैकी जर कुणाला श्रद्धांजली व्हायची असेल तर हा येते ना. हा दत्ताभाऊंच्या तिन्ही मुली, जावाई आणि घरातले जे सगळे आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी इथे एकदा फोटो काढला आणि सगळ्यांनी इथं फोटो पशी येऊन उभा राहा. तुमच्या हातात फुलं घ्या, आरती नाही, आपल्याला फुलांचा अभंग म्हणायचा आहे आणि त्यावेळेस सगळ्यांनी जवळून